श्री स्वामी समर्थ। एका गावाबाहेर एक शंकराचे देऊळ होते। ते स्वयंभू स्थान होते। काळीभोर शंकराची पिंड। त्या गावच्या राजाची देवावर फार भक्ती। त्याने त्या देवाला सोन्याचा मुखवटा केला होता। शिवरात्रीच्या उत्साहात श्रावण सोमवारी तो मुखवटा चढवण्यात येईल। हजारो लोक पाहायला येतील। राजा रोज देवाच्या पूजेला जात असे। राजा रोज देवाला पाही माम म्हणत असे। राजाकडची ती सुंदर पूजा, ती पूजेचं ताट भरलेलं, किती वर्णन सांगावं तेवढं कमीच। सुंदर सुगंधी फुलांच्या माळा, बेलांच्या त्रिदळाच्या पाट्या भरलेल्या असत। चंदनाचा सुवास सुटलेला असे। उदबत्त्यांचा घमघमाट असे। ओवाळायला कापूर असे। बाहेर चौघडा वाजत असे। अशा थाट्याने राजा रोज पूजा करत असे। त्या देवाजवळ एक संन्यासी राहायला आला। तो फार कोणाशी काही बोलत नव्हता, पण देवा शंकराला प्रदक्षिणा मात्र तो घालत असे आणि तिथंच तो आसन टाकून आपला जप करत बसे। तो झाडाचा पाला खाई। जवळ झुळझुळ वाहणाऱ्या त्या झऱ्याचं तो पाणी पित असे। हा त्याचा एक नित्य नियम होता। एकदा एक परगावाचा मनुष्य त्या गावी आला। देवा शंकराच्या दर्शनास गेला। संन्यासी शांतपणे बसलेला होता। आता महाराज, आपणाला एक प्रश्न विचारू का? त्या माणसाने विचारले। विचार, संन्यासी म्हणाला। तुम्ही येथे पुष्कळ दिवस आहात। देवाच्या पूजेला, देवाच्या दर्शनाला रोज कितीतरी लोक येतात। त्याच्यातील देवाचा खरा भक्त कोण? खरे सांगू का? खरे सांगा। दुसऱ्याच्या रागाची संन्यासाला काय पर्वा? खरे आहे ऐका तर। तेथे रोज 2 प्रहरी एक गुराखी येतो। तो देवा शंकराचा खरा भक्त हो। त्याला वेदमंत्र येत नसतील, जपा करीत नसेल, तो पूजा तरी कशाने करणार? कोठून आणील गंध, कोठून आणील निरांजन? येथे राजा रोज पूजेसाठी येत असतो। कशी घावघवीत दिसेल ती पूजा, किती माळा, किती कापूर। त्या राजापेक्षाही का तो गुराखी मोठा भक्त हो? पुन्हा पुन्हा काय सांगू महाराज, तुमच्या म्हणण्यावर विश्वास बसत नाही। उद्या प्रचिती दाखवितो। राजा पूजा करील त्याच वेळेस तो गुराखी दुपारी येईल। त्यावेळेस तुम्हीही येते असा अवश्य येईन आणि तो व्यक्ती तिथून निघून जातो। तो मनुष्य निघून गेल्यानंतर संन्यासी आपल्या कामात रमला। दुसरा दिवस उजाडला। तो मनुष्य आधीच देवळात येऊन बसला। काही वेळाने राजा आला। चौघडा वाजू लागला। सनया आलापू लागल्यात। महापूजा सुरू झाली। माळा चढवण्यात आल्या। कापूर पेटवून राजा ओवाळू लागला। इतक्यात काय झाले ते देऊळ एकदम हलू लागले। भूकंप होणार असे वाटले। राजा घाबरला। दगड डोक्यावर पडतात की काय असे त्याला वाटले। त्याच्या हातातील ती हलकारती खाली पडली। कोठले ओवाळणे, कोठली पूजा। राजा धूम पडत सुटला। राजाच्या बरोबरचे सारे पडत सुटले। ती पूजा तशीच अर्धवट तेथे पडून राहिली। दुपारची वेळ झाली। तो गुराखी आला। त्याच्या गायी रानात चरत होत्या। तो देवाच्या दर्शनाला आला। तो गाभाऱ्यात शिरला। पिंडीला त्याने कडकडून मिठी मारली। नंतर त्याने आपल्या भाकरीचा नैवेद्य देवासमोर ठेवला। क्षणभर त्याने डोळे मिटले आणि तेथेच तो कांदा भाकर खाऊ लागला। आईच्या जवळ बसून जेवू लागला। देव म्हणजे सर्वांची आई न। इतक्यात ते देऊळ हलू लागले। दगड डोक्यावर पडणार असे वाटले। हातातील भाकरी हलू लागली। भूकंप होणार असे वाटले। परंतु त्या गुराख्याने काय केले? तो पळाला नाही आणि त्याने धूम ठोकली का नाही? त्याने एकदम शंकराच्या पिंडीला मिठी मारली। देवा सांभाळ असे तो म्हणाला। देऊळ हलायचे थांबले। गुराख्याला आनंद झाला। त्याने भाकरी पोटभर खाल्ली। देवाला नमस्कार करून पुन्हा रानात गेला। गायीसाठी बासरी वाजवू लागला। प्रचिती ज्याला हवी होती तो मनुष्य तेथे होता। पटले की नाही? संन्यासाने विचारले। राजा पडून का गेला? गुराखी तेथेच का राहिला? राजा ज्या पिंडीची पूजा करीत होता ती पिंड त्याला खरोखरच देवाची वाटत होती का? कारण देऊळ हलू लागताच तो पळाला। देव जवळ असता तर तो पळाला असता का? संकटात देवाशिवाय कोण तारणार? परंतु ही पिंड रक्षण करील का असे त्याला वाटले। परंतु त्याने स्वतःच्या पायावर विश्वास ठेवला आणि तो पळून गेला। ती पिंड म्हणजेच केवळ दगड हीच त्याची शेवटी भावना झाली। परंतु तो गुराखी देऊळ हलू लागताच पळाला नाही। त्याने पिंडीलाच मिठी मारली। संकटात लहान मुलं आईला बिलगतात, तो गुराखी देवाला बिलगला। त्याला ती पिंड म्हणजेच दगड वाटला नाही। त्याला तेथे खरोखर देव दिसला। तो होता ती पिंड परमेश्वराची, देवा महादेवाची आहे असे त्याला खरोखर वाटत होते।
त्याचा खरा भाव होता, त्याची खरी भक्ती होती. त्याच्या पूजेत फुले नसतील, कापूर नसेल, चंदन नसेल, परंतु सर्व सुगंधाहुनी थोर असा खऱ्या भक्तीचा सुगंध त्याच्या पूजेत होता. आता पटले ना? संन्यासाने शेवटी विचारले. होय महाराज, असे म्हणून विचार करीत तो मनुष्य तिथून निघून गेला. परमेश्वरावर मनापासून विश्वास ठेवला की परमेश्वर आपल्याला कुठल्याही संकटात मदत करतात आणि संकटातून बाहेर काढतात. मनापासून श्रद्धा आणि विश्वास हा परमेश्वरावर पाहिजे. आशा करते की ही कथा तुम्हाला आवडली असेल. आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा व शेअर करा. व भेटूया अशाच नवीन कथेसोबत. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.